नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. शिरोळमध्ये सत्तांतर, आमदार यड्रावकर मानेंना धक्का, शिवशाहू आघाडीला बहुमत विजय. शिरोळ नगरपालिकेच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार अशोकराव माने या दोघांच्या आघाडींचा पराभव करत काँग्रेस स्वाभिमानी यादव गट यांच्या शिवशाहू आघाडीने नगराध्यक्ष पदासह 15 नगरसेवक निवडून आणत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं. आमदार यड्रावकर यांच्या शाहू आघाडीला 3 जागेवर समाधान मानावे लागले, तर आमदार अशोकराव माने यांच्या तार्राणी आघाडीला पराभवासह एकही जागा मिळाली नाही, तर 2 अपक्षांनी खाते उघडलं आहे. शिरोळ येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात आज रविवारी मतमोजणी झाली. सुरुवातीपासूनच मतांची आघाडी घेतल्याने शिवशाहू आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार योगिता कांबळे व 15 उमेदवार निवडून आले. योगिता कांबळे यांना 10,595 मते मिळाली, तर विरोधी शाहू आघाडीच्या उमेदवार श्वेता काळे यांना 4,658, तर आमदार अशोकराव माने यांच्या सुनबाई तार्राणी आघाडीच्या पदाच्या उमेदवार सारिका माने यांना 3,563 मते मिळाली. शिरोळ नगर परिषद शिरोळ पंचवार्षिक निवडणूक निकाल. नगराध्यक्ष योगिता कांबळे यादव गट वॉर्ड नंबर 1, पृथ्वीराज सिंह यादव यादव गट, विदुला यादव यादव गट. वॉर्ड नंबर 2 अनिता संगपाळ यादव गट, उल्हास आवळे यादव गट. वॉर्ड नंबर 3 राहुल कोळी यादव गट, शिवानी कांबळे भैया गट. वॉर्ड नंबर 4 विजय अर्गे यादव गट, श्वेता जाधव अपक्ष. वॉर्ड नंबर 5 अमर शिंदे भैया गट, सविता पुजारी यादव गट. वॉर्ड नंबर 6 शाहुल कोळी अपक्ष, रेखा कोरे यादव गट. वॉर्ड नंबर 7 शरद मोरे बापू यादव गट, दीपाली फल्ले यादव गट. वॉर्ड नंबर 8 कल्पना काळे यादव गट, दीपक भाट यादव गट. वॉर्ड नंबर 9 अमरसिंह पाटील भैया गट, अनुराधा गुरव यादव गट. वॉर्ड नंबर 10 ओंकार गावडे यादव गट, सुवर्णा कांबळे यादव गट. एकूण यादव गट 15, नगरसेवक प्लस 1 नगराध्यक्ष 16, भैया गट 3 नगरसेवक, अपक्ष 2 नगरसेवक. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.